आशा पटेल जी आपल्या सोबत आहेत, बरोबर, जे बांबूचे जनकच आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र नाही तर अख्खा भारत यांना जो जाणतो, ते आपल्या सेवावेळी प्रकल्पावर आहेत. आणि सेवावेळी प्रकल्प सर आपल्याला कसा वाटला आणि काय तुम्ही एकंदरीत सेवावेळी प्रकल्पाबद्दल आणि बांबूबद्दल मार्गदर्शन कराल? नमस्कार. खूप दिवसापासून सेवा विवेकला भेट द्यायची इच्छा होती, तसं निमंत्रणही आपलं होतं, परंतु कार्यबाहुल्यामुळं इथे येणं शक्य होत नव्हतं. परंतु आज आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथं जो बांबूचे रोपं वाटपाचा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायची संधी मिळाली. या निमित्तानं आपल्या संस्थेचं जे कार्य आहे ते पाहायला मिळालं. एवढ्या आदिवासी भागामध्ये आपण ज्या पद्धतीचं विश्व उभं केलंय हे पाहून खूप आनंद वाटला. ही सुरुवात आहे. मला असं वाटतं की आपलं काम खऱ्या अर्थानं आता सुरू झालेलं आहे आणि इथंच न थांबता भविष्यामध्ये बांबूपासून सुपर, टोपल्या, स्पीकर, तुरड्या, कणग्या हे तर बनतं, परंतु भविष्यामध्ये मानवजात वाचवण्यासाठी बांबू हे मुख्य स्रोत होणार आहे. त्या दिशेनं आपण कार्याला सुरुवात करावी. आता ती क्षमता तुमच्या टीममध्ये आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये आपणाला सेव्ह अर्थ विथ बांबू ही संकल्पना रूढ करायची, अंमलात आणायचे आणि याच्यावर काम करायचे. या कामामध्ये आपल्यासोबत मी सदैव राहील एवढं शब्द देतो आणि वारंवार या भागात आल्यानंतर आपल्या संस्थेला भेट द्यायचा प्रयत्न निश्चित येईल. झुणका भाकर खायला. जय